नाही बघा, काल याच्या बाबतीत त्यांचं पायी यात्रा मुंबईकडे सुरू होण्यापूर्वी सरकारची भूमिका मी या ठिकाणी एक राज्य सरकारचा मंत्री म्हणून कालच स्पष्ट केली होती की जवळपास 85-90% प्रश्न हा मराठा आरक्षणाचा आपण आता सोडवत आणलेला आहे। या बाबतीत मी काल म्हणलं तेच आत्तासुद्धा म्हणेन की सुरुवात जी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची झाली ती मराठवाडा विभागातल्या 9 जिल्ह्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्र देणं आणि कुणबी नोंदी शोधणं, त्या बाबतीतली भूमिका सरकारनं सकारात्मक घेतली आणि त्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झाली। नंतर जरांगे पाटलांनी सांगितले की नुसतं मराठवाड्यात नाही, सगळ्या महाराष्ट्रामध्ये करा। आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये या नोंदी शोधण्याचं काम सुरू केलं। स्वतंत्र अधिकारी त्या कामासाठी या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिले आणि ते सुद्धा काम सुरू आहे। नंतर मनोज जरांगे पाटील साहेब म्हटले की सगळ्या सोयऱ्यांना पण द्या। पण सगळ्या सोयरे या शब्दाची व्याख्या काय, डेफिनेशन काय, हे कुठंतरी कायद्याच्या चौकटीत बसणारे असली पाहिजे। आणि म्हणून राज्य सरकारनं ॲडव्होकेट जनरल जे महाराष्ट्राचे आहेत, मान्य ॲडव्होकेट जनरल साहेबांचं याच्यावरची व्याख्या कशी असावी याच्यावर त्यांचं मत मागितलं। रिटायर्ड हायकोर्ट जज साहेबांचं जे 3 रिटायर्ड हायकोर्ट जज साहेबांचं जे मार्गदर्शन मंडळ आहे मराठा आरक्षणावरती सरकारला मार्गदर्शन करणारं, त्यांच्याशी या बाबतीत आपण चर्चा केली आणि त्या बाबतीतसुद्धा सरकार सकारात्मक भूमिका घेते। पण अमुक दिवसातच करा, याच तारखेला करा, अशा पद्धतीची भूमिका जर स्वीकारली गेली आणि त्या घाई गडबडीमध्ये आता जरांगे पाटील काय म्हणतायत, 54 लाख नोंदी सापडल्यात, त्यांना सरसकट सगळ्यांना एक आदेश काढा आणि प्रमाणपत्र द्या, असा जर आदेश काढला आणि उद्या कोर्टामध्ये तो टिकला नाही, कोर्टानं सांगितलं कागदपत्र न तपासता, व्हेरिफिकेशन न करता, पुरावे न बघता तुम्ही त्याला प्रमाणपत्र दिली आणि जर तो आदेश सरकारनं काढलेला कोर्टानं रद्द केला तर त्याचा विपरीत परिणाम 54 लाख लोकांवर होणार आहे। नुकसान कोणाचं होईल? घाई गडबड केली, व्यवस्थित कायद्याच्या फ्रेममध्ये चौकटीत बसणारा जर निर्णय नाही झाला, गडबड झाली, घाई गडबडीत केला तर त्या 54 लाख लोकांना सफर व्हावं लागणार आहे। म्हणून सरकार व्यवस्थित खबरदारी सगळी घेऊन पावलं टाकताय। माझी परत काल विनंती केली तीच विनंती आजसुद्धा आम्ही करू की सरकारला या ठिकाणी वेळ दिला गेला पाहिजे। जरांगे पाटील साहेबांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे आणि मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने यात्रा काढून मुंबईमध्ये जाऊन मुंबईतल्या लोकांची गैरसोय होणार आहे आणि येणाऱ्या लोकांची गैरसोय होणार आहे। कारण मिनटावर चालणारी मुंबई आहे, तिथल्या लोकांचं दैनंदिन जीवन रोजच्या रोज कामावरती आहे, त्यांची गैरसोय कशासाठी करायची? सरकार जर तुम्हाला प्रतिसाद देत नसतं, सरकारने जर तुमच्या काहीच मागण्या मान्य केल्या नसत्या तर तुमची ही भूमिका ठीक आहे ना, सरकार तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद देते। फक्त सरकारची भूमिका हीच आहे की आम्हाला कायद्याच्या चौकटीत ते बसवायचं आहे, कुठल्या इतर समाजाच्या आरक्षणाला आम्हाला धक्का लावायचा नाही। त्यामुळं सामंजस्याची भूमिका घेतलीच पाहिजे। आणि आज बघा दुपारी 3 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः या सगळ्या प्रक्रियेचा आढावा घेणार आहेत की प्रमाणपत्र देण्याची गती किती आहे, कुणबी नोंदी शोधण्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे, इतर ज्या सवलती आपण देतोय मराठा समाजाला ज्या कधीही मिळाल्या नव्हत्या, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला सवलती आपण दिल्या, त्या सवलतींची कितपत या ठिकाणी आपण पूर्तता केलेली आहे, त्याच्यात आणखीन कशा पद्धतीनं गती द्यायची। मग एवढं सकारात्मक माननीय मुख्यमंत्री स्वतः असताना अशा पद्धतीला सरकारला वेठीशी धरायचं, राज्यातल्या जनतेला वेठीशी धरायचं आणि ते करत असताना जर समजा काही गडबडीत काही निर्णय झाला तर तो या 54 लाख लोकांवरती विपरीत परिणाम करणारा असू नये, कायद्याच्या चौकटीत टिकणारा असावा, हीच सरकारची भूमिका आहे। सर, तुम्ही जसं म्हणताय की आत्ता जे मुंबईमध्ये ते निघाले मुंबईच्या दिशेनं, त्यामुळे कुठेतरी सरकारमध्ये सुद्धा असणारे मंत्री असतील किंवा सरकारचे घटक असतील, हे सुद्धा कुठेतरी नाराज झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि तो एक वेगळा गट तयार होतोय। तो गट होत चाललेला आहे, सर्वांचं एकमत होत चाललेलं आहे की आता जरांगे पाटलांबरोबर सरकारनं चर्चा करू। या बाबतीत मला अधिकृत माहिती नाही। आपल्याला जसं सगळ्यांना कल्पना आहे तसं माझ्या परिवारामध्ये माझ्या मुलाचं लग्न 4 दिवसावरती आलेलं आहे, त्यामुळं गेली 3 दिवस माननीय मुख्यमंत्री महोदयांची परवानगी घेऊन मी गावी आहे। त्यामुळं मंत्री काय म्हणतायत किंवा मंत्र्यांच्यात काय गट पडलेत असं बिलकुल मला तरी वाटत नाही। आम्ही मंत्री रोज एकमेकांच्या फोनवर संपर्कामध्ये असतो। मंत्रिमंडळ युनायटेड आहे, मंत्रिमंडळ माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र आहे आणि जो निर्णय माननीय शिंदेसाहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय दादा घेतील तो निर्णय सगळ्या मंत्रिमंडळाचा असेल,
त्या निर्णयाचे सगळे मंत्री अंमलबजावणी करतील. पण तणाव तर वाढलेला आहे ना. बिलकुल नाही वाढलेला. आणि मनोज कोण जरांगे. कोण आज तणाव वाढलाय असं कोण म्हणतं मला सांगा ना. आम्ही आजही म्हणतो, आम्ही चर्चा करतोय, आम्ही काय प्रयत्न केले ते सांगतोय. आम्ही त्यांना एवढंच म्हणतोय, तुम्ही सामंजस्याची भूमिका घ्या. तेच तर आहे. जर का जरांगे पाटील ऐकण्याच्याच मनस्थितीत नसेल आणि त्याच पद्धतीने त्यांची भूमिका घेऊन ते आता पुन्हा मुंबईच्या दिशेने कूच करत असतील, तर ह्यातून सगळं होणारं विस्कळीत जो परिणाम आहे, मुंबई अख्खी थांबणार आहे. तर ह्या अनुषंगानं तुम्ही समजून सांगत असतानाही जर ऐकत नसतील तर यामध्ये सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात तणाव नाही ना. आता ह्याचा एक विचार करा तुम्ही. सरकार एवढी समजूतदार भूमिका घेते, सरकार एवढी सकारात्मक भूमिका घेते, त्याला तसाच सकारात्मक प्रतिसाद समोरनं मिळाला पाहिजे ना. त्यामुळं आपण सुद्धा माध्यमाने विचार करा की सरकारची नकारात्मक भूमिका नाही, सरकार चर्चा करत नाही असं नाही. असं असताना अमुक तारखेलाच करा असं जी भूमिका घ्यायची आहे, त्याच्यामुळं ही सगळ्यांचीच थोडीशी त्याच्यामध्ये अडचण होणार नाही. सरकार बिलकुल कुठं तणाव निर्माण करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही किंवा सरकार कुठेही तणाव होऊ देणार नाही. आज सुरुवात आहे, अजून बराच कालावधी आपल्या हातामध्ये आहे. त्यामुळं लवकरच याच्या बाबतीत आम्ही चर्चा करू एकत्र बसून सगळे, आणि निश्चित ही परिस्थिती कशी हाताळायची याच्या बाबतीत शासन स्तरावर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. साहेब, सुनील तटकरेंनी मग आज म्हटलंय सकाळी की मराठा आरक्षणाच्या संदर्भातला जो मुद्दा आहे त्याचा निकाल किंवा त्याचा पूर्णपणे हे फेब्रुवारीपर्यंत होऊ शकतं, त्याच्यावर मराठा आरक्षण देण्यासंदर्भात आपल्याला वाटतं का की फेब्रुवारीपर्यंत हे होईल? नक्की होईल. दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. 24 तारखेला क्युरिटी पिटिशन लिस्टेड झालेलं आहे सुप्रीम कोर्टमध्ये. त्या बाबतीत सुद्धा मी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य आहे. आम्ही कायदेशीर तज्ज्ञांशी मी मुंबईवरनं इकडे येण्याच्या अगोदर आम्ही चर्चा केली, कुठले मुद्दे हायलाईट करायचे, जे मागच्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये राहिले ते कशा पद्धतीनं आपण प्रभावी मांडायचे, ही जी सगळी आमची तयारी झालेली आहे. आमची लॉ टीम, आमचे सगळे सिनियर ॲडव्होकेट्स ते काम करतायत. आम्ही सुद्धा वेळोवेळी त्याच्यावरती सुपरविजन करतोय. क्युरिटी पिटिशन हा एक पर्याय आहे. आणि दुसरं, आपण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले जे विशेष अधिवेशन बोलवायचं आहे, म्हणजे जे आता प्रमाणपत्र देतोय आपण ते, ज्या कुणबी नोंदी सापडत आहेत ते, इतर जे सगळे महसूल यंत्रणेमार्फत सगळी कागदपत्र तपासायचं जे काम सुरू आहे, त्याचा एकत्रित अहवाल हा मंत्रिमंडळापुढे येईल. आणि फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलवायची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेत केलेली आहे की फेब्रुवारीला आपण विशेष अधिवेशन बोलवणार आहे याच विषयासाठी. आणि कालही CM साहेबांनी सांगितलं, आजही सांगितलं की फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षण विषयासाठी आम्ही स्वतंत्र अधिवेशन बोलवणार आहे. एवढं सगळं असताना आता महिनाभर थांबून, आणखीन 1-1.5 महिनाभर थांबून वाट बघायला काय हरकत आहे? सरकार नाहीच म्हणत असतं, सरकार ऐकूनच घेत नसतं, सरकारनं त्याला प्रतिसादच दिला नसता, तर अशी भूमिका ठीक आहे ना. पण सरकार सकारात्मक आहे, सरकार एवढं क्लियर तुमच्यासमोर सगळं सांगतंय. आणि तटकरे साहेब म्हणजे ते योग्य आहे ना, फेब्रुवारीच्या अधिवेशनामध्ये होणार आहे याच्यावर निर्णय. थोडं थांबलं पाहिजे, कुणाला विटीशी धरण्याचा अर्थ नाही. साहेब, तुम्ही काल पण म्हटलं की मनोज जरांगेंशी तुमचे संबंध चांगले आहेत. मनोज जरांगे सुद्धा एकदा म्हटले की शंभूराजेंचे शब्द मी बऱ्यापैकी ऐकतो, त्यांनी जर विनंती केली तर मी ऐकतो. मात्र त्यांना आता तुम्ही विनंती कराल का की फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत आपण थांबा, पुढे जाऊ नका मुंबईच्या दिशेने? मी त्यांना याच्या अगोदरच 2 दिवसापूर्वी त्यांना फोन केला होता त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला. आणि मी त्यांना सांगितलं की दादा, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, आंदोलन करत असताना पहिलं तुमची प्रकृती सांभाळा. कारण आता मी त्यांना म्हणलं 80-90% जे काम आपण करत आणले ते तुमच्या पुढाकारामुळे झालं, तुमच्या प्रयत्नामुळे झालं, हे देखील मी त्यांना बोललो. आणि त्यावेळी मी त्यांना विनंती केली होती की तुम्ही थोडासा अजून ह्याच्यावर विचार करा, सामंजस्याची भूमिका घ्या, एकदम एवढ्या पद्धतीनं मुंबईला येण्याची आवश्यकता नाही, अशी त्यांना विनंती मी ऑलरेडी केलेली आहे. आणि त्यांचं म्हणणं असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा करेन. आणि मग समजा त्यांना अजून एखाद्या वेळी त्यांना विनंती करायची वेळ आली तर जरूर आपण त्यांना विनंती करू. तशी सरकार वेळ काढूपणा करत आहे असा एक त्यांचा आरोप आहे. आणि त्यामुळंच त्यांनी आज जे मुंबईच्या दिशेने निघाले त्यावेळी त्यांनी आजपासूनच आमरण उपोषण सुरू केलं आहे. ते तिथं जाऊन करणार होते, पण तसं नाही, तर ते आजपासून बरं का, त्यांनी सांगावं कुठं वेळ काढूपणा केला. आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांना सांगू की आम्ही कसं वेळेमध्ये ते काम करत आणले, निर्धारित वेळ किती लागला असता ते काम करायला, आणि आम्ही किती वेळात केलं. त्यामुळं 1 to 1 मुद्दे निहाय केव्हाही त्यांच्याबरोबर चर्चेची सरकार म्हणून आमची तयारी आहे. त्यांचे काय गैरसमज असतील तर जरूर आम्ही ते गैरसमजसुद्धा दूर करू. पण त्यांनी थोडं सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. आत्तापर्यंत एवढं 80% जे प्रश्न सुटत आले ते आम्ही मान्य करतो, त्यांनी प्रयत्न केला.
आणि सरकारनं त्याला शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सकारात्मक प्रतिसाद दिला. आता हे निर्णय हातात येण्याची वेळ आली. आणखीन एक महिना दीड महिना जर 2 महिने थांबले तर काय फार नुकसान होणार नाही. 2 महिने त्यांनी जरूर, महिनाभरच, फेब्रुवारीचं अधिवेशन होईपर्यंत जरूर त्यांनी थांबावं आणि त्यांचे जे काय गैरसमज असतील सरकारबाबतीत त्यांनी जरूर सांगावे. ते गैरसमज दूर करण्याचं काम सरकारच्या वतीनं जरूर माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कुणीही मंत्री किंवा ते म्हणले स्वतः मला तर मी सुद्धा करायला तयार आहे.